नमस्कार मंडळी, मी शुभज्ञ वाइब्स तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मिळणाऱ्या चितळे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स पासून मऊ स्पंजी आणि रसाळ गुलाबजामुन। ही रेसिपी खास सणासाठी, वाढदिवसासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट असू शकते। चला तर मग सुरू करूयात। मी इथे चितळेचं इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स हे 200 ग्रॅमचं घेतलं आहे। पहिले पॅकेट फोडून घेतलं आहे एका ताटामध्ये आणि 1 कप पाणी लागतं। तर मी कणिक मळल्यासारखं त्याला तिमून घेतलं आहे। जास्त घट्टही करायचं नाहीये आणि जास्त पातळही करायचं नाहीये। सॉफ्ट असे गुलाबजामुन आपल्याला पटपट बनवता येतील अशा प्रकारे तिमून घ्यायचं आहे। 5 मिनिट थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे त्याला आणि मग त्यानंतर आपल्याला छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। एक मिक्स तिमून घेत असताना आपल्याला त्यात थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे, हे लक्षात ठेवा। चला तर आता पाक बनवूया। एक पातेल्यामध्ये मी 1 तांबा पाणी टाकलं आहे पाक बनवण्यासाठी। यामध्ये आपल्याला 600 ग्राम साखर टाकायची असते, पण मला जास्त गोड आवडत नाही तर मी 450 ग्राम साखर टाकली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गोड जसं आवडतं त्यानुसार टाकू शकता आणि तुम्ही इथं वेलची आणि केशर टाकून घेऊ शकता। आणि पाक चांगला मस्त हलवायचा आहे आणि पाक तयार होऊ द्यायचा आहे। पाक तयार होईपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊया गोल गोल। मस्त गोल गोल बनवून घ्यायचे आहे, क्रॅक पडणार नाही असे गुलाबजामुन बनवायचे आहे। 40 ते 50 गुलाबजामुन तयार होतात। मी मीडियम साईजचे 40 बनवले आहेत। छान प्रकारे गोळे बनवून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला क्रॅक पडत असतील तर तुम्ही हातावरती छान प्रेस करा, दाबा आणि परत गोल करा, मस्त गुलाबजामुन तयार होतात। आणि आता चला आपण पाक बघूया। इथे पाकही तयार झाला आहे, छान हलवून घेतला परत एकदा। आणि पाक थंड होण्यासाठी आपल्याला आता बाजूला ठेवायचा आहे आणि पाक थंड होईपर्यंत आपल्याला पुढे जामुन तळून घ्यायचे आहे। तुम्ही तेलात तळून घेऊ शकता। तर मी इथे तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि तेल मंद आचेवरती तापू द्यायचं आहे। तेल तापून झाल्यानंतर आपण पहिले गुलाबजामुन तळून बघायचं आहे। जर तो लवकर तळून निघत असेल तर तेल फार तापलेलं आहे तर आपण थोडं एकदम मंद आचेवरती सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे। तर हळूहळू सोडा गोळे आणि छान त्याला हलवत फिरवत राहा, म्हणजे एक साईडच होणार नाही, सर्व साईडनी झाला पाहिजे। आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे आहे। अशा प्रकारे माझे सर्व गुलाबजामुन तळून झाले आहे। पाकही थंड झालेला आहे। तर मी आता इथे गुलाबजामुन तळलेले लगेचच त्याच्यामध्ये सोडणार आहे आणि ते गुलाबजामुन किमान 1 ते 1.5 तास भिजू द्यायचे आहे। बघू शकता किती सुंदर फुगून मऊ झालेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। आता बघू शकता तुम्ही माझा जामुन किती सुंदररित्या झालेला आहे, पूर्ण मध्येपर्यंत पाक गेलेला आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा, गुलाबजामुन खूप छान बनतात। आणि माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।